धर्मांतर लव जिहादवर आधारित केरला स्टोरी हा चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल। या चित्रपटात हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी लग्न केलं जातं आणि लग्नानंतर सुरू होतो खरा खेळ, तो म्हणजे धर्मांतराचा। लग्नानंतर हिंदू मुलींना जबरदस्तीनं इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडलं जातं। जर कोणी याचा विरोध केला तर त्या मुलींना कशा पद्धतीनं छळलं जातं, कसं इमोशनली ब्लॅकमेल केलं जातं, हे सगळं या चित्रपटात आपण पाहिलंय। पण अशीच एक भयानक घटना पिंपरी चिंचवड मधील तरुणीसोबत घडली आहे। प्रेमासाठी तिनं धर्म बदलला। 10 वर्षात 4 लेकरांची ती आई झाली, मात्र तरी देखील तिच्या वाट्याला आला फक्त त्रास। अखेर नवऱ्याच्या आणि सासरच्या जाचाला कंटाळलेल्या या महिलेनं काही हिंदू संघटनांच्या मदतीनं पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केलाय। पुण्यातल्या तरुणीसोबत नक्की काय घडलं, कशा पद्धतीनं इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी तिच्यावर दबाव आणला गेला, तिनं या सगळ्यातून आपली सुटका कशी केली, हेच आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। हुशार, दिसायला देखणी असलेली तरुणी 2019 ची मिस इंडिया अर्थ या स्पर्धेतील स्पर्धक होती। पिंपरी चिंचवड मधील रहिवासी असलेली ही तरुणी मीरा भाईंदर मधील प्रसिद्ध उद्योजक आतिफ तासेच्या प्रेमात पडली। फक्त प्रेमात नाही तर तिनं घरच्यांचा विरोध झुगारून आतिफशी लग्न देखील केलं। मात्र आतिफ तासेशी लग्न करणं आपली सगळ्यात मोठी चूक होती। लग्न झाल्यानंतर सतत आपला छळ केला गेला आणि बळजबरीनं आपलं धर्मांतरण केल्याचा आरोप या महिलेनं आता जगासमोर येत केलाय। लग्नानंतर महिलेचं धर्म परिवर्तन करण्यात आलं। तिचं खरं नाव बदलून अलिजा असं नाव ठेवण्यात आलं। प्रेम विवाह केला असला तरी लग्नानंतर नवऱ्यासह तिच्या सासरच्या लोकांनी तिचा छळ सुरू केला। 10 वर्षांच्या संसारात पती आतिफ पासून तिला 4 मुलं झाली। आपलं आयुष्य जसं नरक बनलंय तसंच आपल्या मुलांचं व्हायला नको। आपलं काही बरं वाईट झालं तर पुढे आपल्या लेकरांचं काय, याची भीती महिलेला सतावत होती। या प्रकरणी तिनं पोलिसात तक्रार देखील करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांकडून तिची दखलच घेतली गेली नाही। अखेर हिंदू संघटनांनी या महिलेची मदत केली आणि तिला सुखरूप तिची सुटका केली। रविवारी म्हणजे 7 मार्च रोजी या महिलेवरती शुद्धीकरणाची प्रक्रिया करण्यात आली। होम, हवन आणि मंत्रोच्चाराद्वारे तिला पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देण्यात आला। तिचं नवं नाव आद्या असं ठेवण्यात आलंय। हिंदू संघटनांच्या मदतीनं आपण आता स्वतंत्र झाल्याची भावना तिने माध्यमांसमोर व्यक्त केली आहे। आद्यानं आतिफ तासे आणि सासरच्या सदस्यांवर कारवाईची मागणी केली असून पोलिसांनी याबाबत तपास सुरू केल्याचं सांगितलं जात आहे। आता तरी या प्रकरणात पोलीस योग्य कारवाई करत आद्यावर अत्याचार करणाऱ्या तिच्या सासरच्या सदस्यांविरोधात कडक कारवाई करतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विश्व हिंदू परिषदेच्या दाव्यानुसार दरवर्षी सुमारे 1 लाख हिंदू मुली लव जिहाद किंवा फसवणुकीच्या माध्यमातून धर्मांतराच्या शिकार होत असतात। सर्वोच्च न्यायालयानं आणि विविध उच्च न्यायालयांनी सुद्धा सक्तीच्या धर्मांतराला गंभीर गुन्हा मानलाय। अनेक राज्यांनी यावर नियंत्रण मिळवण्यासाठी बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक कायदा देखील लागू केलाय। अनेक हिंदू संघटना वारंवार लव जिहाद विरोधात आवाज उठवत जरी असल्या तरी आपली सुरक्षा ही आपल्याच हातात आहे, याचा विचार आज प्रत्येक मुलीनं, विशेषतः तरुणींनी करणं गरजेचं बनलंय। मेरा अब्दुल ऐसा नहीं है म्हणत आपण कोणत्या चुकीच्या व्यक्तीच्या जाळ्यात अडकत तरी नाही आहोत ना, हे सुद्धा डोळे उघडे ठेवून पाहणं गरजेचं झालंय।